नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी रेसिपी करणार आहे दम आलूची. त्यासाठी मी ते साहित्य काढून ठेवलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दम आलू बनवण्यासाठी इथे मी छोटे छोटे हे आलू उकडून घेतलेले आहेत. याच्यावरची साल आता इथे मी काढून घेणार आहे. थोडेसे इथे मी कांदा पात घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. इथे 3 चमचे दही घेणार आहे. एक टोमॅटो इथे घेतलेला आहे. कोथिंबीरीच्या ह्या कवळ्या काढलेल्या आहेत आणि इथे 1 इंच मी आलं घेतलेलं आहे. एक कच्चा कांदा आहे. तर हे व्यवस्थित मला वाटून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गरजेप्रमाणे मसाले लागणार आहेत. इथे पाणी घालून व्यवस्थित आपण वाटण तयार केलेलं आहे. बटाट्याची साल इथे मी काढून घेणार आहे. पूर्ण आलू हे सोलून घेतलेले आहे. यासर मी पातेलं ठेवलेलं आहे. 3 चमचे इथे मी तेल घातलेले. इथे तेल गरम झालेले आहे. वाटण आपण तेलामध्ये व्यवस्थित कलर येपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. इथे आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे. 2 चिमटी मी ते हिंग घातला. अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून इथे गरम मसाला घालायचा. 1 टीस्पून इथे रस्सा भाजी मसाला, इथे आपल्याला दही घालून घ्यायचे. 3 चमचे आपले दही आहे. दही आणि मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे. इथे आपले दही आणि मसाले व्यवस्थित शिजलेले. इथे आपण जे आपले कांदा पात कापून घेतलेले आहे, कांदा पात आपण इथे या मसाल्यामध्ये घालतोय. व्यवस्थित आपल्याला कांदा पात या मसाल्यामध्ये शिजू द्यायचे आहे. व्यवस्थित छान त्याच्यामध्ये आपला कांदा पातीचा फ्लेवर उतरतो. थोडंसं पाणी घालून आणि आपल्याला हे कांदा पाती बरोबर हे सर्व मसाले शिजू द्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित शिजलेले आहे. आपण आलू याच्यामध्ये मसाल्यांमध्ये आपले व्यवस्थित मिक्स करायचे. थोडंसं आपल्याला इथे पाणी घालायचं. चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचंय. इथे आपल्याला एक छान उकळी द्यायची आहे. इथे आपले दम आलू व्यवस्थित उकळलेले आहेत. इथे आपल्याला आता कोथिंबीर घालून घ्यायची. इथे गॅस मी बंद केला. आपलं पातेलं मातीचं आहे, गरम आपलं बराच वेळ राहतं. त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर पण आपल्या याच्यामध्ये भाजी बराच वेळ गरम राहते, शिजत राहते. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे, तरी सुद्धा आपल्या उकळ्या ह्या चालूच आहेत. इथे आपले दम आलू तयार झालेले आहेत. आजची दम आलूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. कांद्याची पात घातलेली दम आलू जरूर करून बघा. कांद्याच्या पातीचा फ्लेवर खूप छान या दम आलू मध्ये उतरतो. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. आणि माझ्या चॅनल वरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनल वरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता.